नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आणि होत्याचं नव्हतं झालं। पावसामुळे पूरस्थिती उद्भवलेली आहे। जनजीवन विस्कळीत झालंय। गावं शहरं पाण्याखाली गेली आहेत। अनेकांचा जीवही गेलाय। नेपाळच्या या पावसाचा भारतातल्या बिहारला देखील मोठा फटका बसलाय। पुढचे काही दिवस पाऊस सुरू राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होईल। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। नेपाळमध्ये पावसाचा कहर। एकशे 12हून अधिक जणांचा बळी। 1970 नंतरचा सर्वाधिक पाऊस। हवाचा वाटणारा पाऊस जर मुसळधार कोसळायला लागला तर पोटात गोळा येतो। नेपाळमधली ही दृश्य पहा। हाहाकार, प्रकोप हे शब्दही अपुरे पडावेत इतकी भीषण परिस्थिती। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नेपाळमध्ये शुक्रवारपासून धो पाऊस कोसळतोय। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये अनेक गावं आणि शहरं पाण्याखाली गेली। अनेक ठिकाणी भूस्खलन झाले। जवळपास 226 घरं वाहून गेली आहेत। 112हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। अनेक जखमी झालेत। अनेक जण बेपत्ता आहेत। 3000 सैनिक बचाव कार्य करतायत। हजारो लोकांना सुरक्षित स्थळी सुद्धा हलवले। मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय। त्यामुळे 44 ठिकाणी महामार्ग सुद्धा बंद आहेत आणि वाहतूक कोलमडली आहे। मुसळधार पावसामुळे नेपाळच्या पायथ्याशी आणि आसपासच्या भागातल्या नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढली। यामुळे भारतामधल्या बिहार राज्याला पुराचा धोका निर्माण झालाय। कोसी, गंगा आणि गंडक या नद्यांच्या पाणी पातळीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे बिहार सरकारनं राज्याच्या मध्य आणि उत्तर भागाला पुराचा इशारा दिलाय। कोसी बॅरेजनं 56 वर्षांचा जलविसर्गाचा विक्रमही मोडलाय। नेपाळमध्ये गेल्या 24 तासात 239.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। नेपाळच्या हवामान खात्यानं पुढचे 4 दिवस रेड अलर्ट जारी केलाय। त्यामुळे नेपाळच्या जनतेची चिंता आणखीनच वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।